या सभेला इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेल्या माझ्या भावांनो, बहिणींनो, सुरुवातीलाच या सभेचे आयोजक अजित शिंदे यांचा आभार मानतो, कारण एवढी जोरदार तयारी करून त्यांनी ही सभा घेतलेली आहे। मित्रहो, दोन गोष्टी मला सुरुवातीला सांगायचं आहे। ही मशाल पेटलेली आहे इथे, आणि मला ही गोष्ट माहिती आहे की उदगीरची ही भूमी ही आज नाही तर फार पूर्वीपासून पुरोगामी विचारांची भूमी आहे, लक्षात घ्या। महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेमध्ये उदगीरचं एक वेगळं स्थान आहे। मी हे शहर ओळखतो डॉक्टर नाय डोळे सरांचं शहर म्हणून। डोळे सरांची आठवण काढल्याशिवाय इथला कोणताही कार्यक्रम माझ्यासारखा माणूस पूर्ण करू शकत नाही, कारण इथे शेकडो विद्यार्थी डोळे सरांनी तयार केले। म्हणून ही मशाल मला महत्वाची वाटते, कारण पुरोगामी विचारांच्या लढाईतला एक टप्पा नाय डोळे सरांनी पुढे नेला, आणि आपण मशाल पेटवली म्हणजे नुसतं प्रतिकात्मक काम केलेलं नाही। मी तुम्हाला सांगतो, ही मशाल कसलं प्रतीक आहे। ही मशाल या महाराष्ट्राला वेगळी दिशा दाखवणाऱ्या शिवछत्रपतींच्या विचारांचं प्रतीक आहे। ही मशाल महात्मा फुलेंच्या विचारांचं प्रतीक आहे। ही मशाल शाहू महाराजांसारख्या राजाच्या नेतृत्व विचाराचं प्रतीक आहे। ही मशाल डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचं प्रतीक आहे। त्यांनी जी परिवर्तनाची क्रांती या देशामध्ये आणली त्याचं प्रतीक आहे। आणि ही मशाल महाराष्ट्राला वेगळा धर्म सांगणाऱ्या संतांचं सुद्धा प्रतीक आहे। म्हणजे आपण ही आज मशाल जी पेटवलेली आहे, त्यामुळे मला असं वाटतं आपण अशी प्रतिज्ञा केलेली आहे की उदगीरच्या या भूमीमध्ये आम्ही प्रतिगामी विचाराचा विजय होऊ देणार नाही। काय बरोबर आहे ना? आम्ही इथे गोळवलकर, हेडगेवार यांचा विचार यशस्वी होऊ देणार नाही। आम्ही इथे गद्दारांचा विचार यशस्वी होऊ देणार नाही। बरोबर आहे ना? जरा जोरात हो म्हणा। ही मशाल आज पेटवलेली इथे आहे, ती जर तुमच्या मनात टसली असेल तर तुम्ही हा निर्धार आज कराल याची मला खात्री आहे। मित्रहो, मी बोलणार आहे, मी महाराष्ट्राविषयी बोलणार आहे, मी देशाविषयी बोलणार आहे, पण त्याआधी तुम्हाला सांगतो की मी हे काम का करतोय। माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही। मी एक पत्रकार आहे, गेली 45 वर्ष पत्रकारिता करतोय आणि प्रत्येक राजकीय पक्षावर टीका केलेली आहे। मी असं मानतो की माझ्यासारखा पत्रकार हा परमनंट विरोधी पक्ष असतो। कोणीही सत्तेत येवो, जनतेचे प्रश्न मांडत जर अन्याय झाला तर त्याला विरोध करणं हे माझं काम आहे। आणि जेव्हा जेव्हा बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेली आपली घटना धोक्यात येते, तेव्हा तेव्हा पत्रकाराचं हे काम आहे की रस्त्यावर उतरून त्यांनी जनतेत जायला पाहिजे आणि जनतेला आपल्या सोबत घेऊन संविधानाचं संरक्षण करायला पाहिजे। मगाशी सर म्हणाले की 2024 ची निवडणूक आहे, लोकसभा निवडणूक। मी त्याच्यात एकच गोष्ट ऍड करतो, केवळ लोकसभा निवडणूक नाही, त्या पुढची एक निवडणूक महत्वाची आहे, विधानसभा निवडणूक। हे लक्षात घ्या, ही लोकसभा आणि विधानसभा निवडणूक सामान्य निवडणूक नाही। या देशात संविधान टिकणार की नाही, या देशात लोकशाही टिकणार की नाही, या देशामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे मन की बात चालणार की जन की बात चालणार, हे या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे। तुम्हाला पक्ष फोडणारे हवेत, तुम्हाला घर फोडणारे हवेत,
किंवा तुम्हाला महाराष्ट्र घडवणारे हवेत हे तुम्ही ठरवायचं आहे. हे लक्षात घ्या, गंभीर गोष्ट आहे. महाराष्ट्रात सध्या जे राजकारण चाललेलं आहे, माझा जन्म झाला महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वी 1 वर्ष आणि 45 वर्ष पत्रकारिता केल्यावर मी महाराष्ट्रात आज जे बघतोय, इतकी वाईट परिस्थिती या राज्यामध्ये कधीही नव्हती, हे लक्षात घ्या. इतकी वाईट परिस्थिती म्हणजे या राज्यामध्ये काही आमदार गुंड होते, या राज्यामध्ये पैशाच्या चोऱ्या व्हायच्या, या राज्यामध्ये जनतेच्या तिजोरीवर पूर्वी डल्ला मारला जायचा. पण आज जे सरकार इथे आहे, ज्याला मी 3 चाकांचं सरकार म्हणतो, हे सरकार आल्यानंतर या राज्यात जी परिस्थिती आलेली आहे, ती परिस्थिती, तितकी वाईट परिस्थिती, तितकी खराब परिस्थिती, तितकी भयंकर परिस्थिती कधीही नव्हती महाराष्ट्रामध्ये. काय झालंय बघा महाराष्ट्रामध्ये, काय सरकार चाललंय मला कळत नाही. काय सरकार चाललंय मला समजत नाही. याचं कारण एक मुद्दा मी घेऊन तुम्हाला सांगतो. एक मराठा आरक्षणाचा विषय घ्या. माझं स्वतःचं वैयक्तिक म्हणणं असं आहे की गरीब मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांचं असं म्हणणं आहे. एकही नाही महाराष्ट्रात पक्ष ज्याचा गरीब मराठ्याला आरक्षण द्यायला विरोध आहे. तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा घोळ चाललाय आणि शिंदे सरकारने जे नवं आरक्षण दिलेलं आहे ते सुप्रीम कोर्टात टिकेल याची खात्री कुणीही देऊ शकत नाही. म्हणजे गरीब मराठ्याची फसवणूक 2014ला झाली, गरीब मराठ्याची फसवणूक त्यानंतर झाली 2019 नंतर, आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा 10% आरक्षण देऊन, कमी आरक्षण देऊन सुद्धा ते टिकेल याची खात्री देता येत नाही. मित्रहो, ज्या सरकारला ही खात्री देता येत नाही ते सरकार गरिबांसाठी काम करतं असं कसं म्हणायचं? केवळ निवडणूक तोंडावर आली म्हणून आरक्षण देणार, ते सुप्रीम कोर्टात जाणार, ते हायकोर्टात जाणार, तिथे कोणतरी यांचाच माणूस जाणार. लक्षात घ्या, दुसरी माणसं जात नाही. या सरकारमध्ये असलेल्या 3 पक्षांपैकी एक कुणीतरी त्यांचं समर्थक कोर्टात जाणार आणि या आरक्षणाला विरोध करणार. मग मराठा विरुद्ध ओबीसी भांडणं लावली जाणार. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, हा महाराष्ट्र एक राहायला पाहिजे. इथे सर्व जाती धर्माचे लोक एक राहिले पाहिजे. या आरक्षणाच्या प्रश्नावर कोणतीही इथे दंगल घडता कामा नये, हे लक्षात घ्या. पण सत्ताधारी जे आता बसलेले आहेत ना, काल मनोज जरांगे पाटील यांनी असा आरोप केला की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्यावर विषप्रयोग करतील अशी मला भीती वाटते. चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? उपमुख्यमंत्र्यांवर इतका गंभीर आरोप होतो, मुख्यमंत्री त्याविषयी जुजबी बोलतात, दुसरे उपमुख्यमंत्री तर त्याकडे दुर्लक्ष करतात आणि एकूण गोंधळ माजवण्याचा प्रयत्न होतो. आरक्षण विषय लागलेला बाजूला, पण महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था कशी बिघडेल हे सरकार बघतंय. मी तुम्हाला सांगतोय, हे सरकार बघतंय. तुम्हाला माहिती आहे, गेल्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 8 जिल्ह्याच्या ठिकाणी छोट्या मोठ्या दंगली झालेल्या आहेत. जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसं महाराष्ट्रातली ही परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न होईल. कारण महाराष्ट्र शांत राहिला तर आपण निवडणुका जिंकू शकणार नाही अशी भीती भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे 2 भागीदार जे आहेत, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, यांना वाटते. हे लक्षात घ्या. म्हणून महाराष्ट्र डिस्टर्ब करायचा, महाराष्ट्रामध्ये काही गोंधळ घालून ठेवायचा, महाराष्ट्रामध्ये एकमेकावर चिखलफेक करायची. रोज उठून तेलंगणा तुमच्या बाजूला आहे, तेलंगणातला एक आमदार टी राजा सिंग तुम्हाला माहिती आहे, जो महाराष्ट्रामध्ये येतो आणि वाटेल ती बडबड करतो, वाटेल ती बडबड करतो, लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतो आणि अजून त्याला अटक होत नाही. हे कशाचं लक्षण आहे? दुसऱ्या बाजूला नारायण राणेंचा एक मुलगा जो रोज
टेलिव्हिजनवर येऊन किंवा आणखीन वर्तमानपत्रामध्ये बोलून अफवा पसरवतो, धमक्या देतो लोकांना, तरी सुद्धा त्याला अटक होत नाही। हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत? हे कोण आहेत? हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत? विरोधी पक्षाच्या आमदारांनी असं केलं तर त्यांना अटक होईल, त्यांना तुरुंगात टाकलं जाईल। पण असं हे सरकार करत नाही, कारण या सरकारला महाराष्ट्र मोडून टाकायचं आहे, लक्षात घ्या। म्हणून मी तुम्हाला सांगतो, यावेळची जी निवडणूक आहे ती महाराष्ट्र धर्म जगणार की नाही याची निवडणूक आहे, लक्षात घ्या। याची निवडणूक आहे। महाराष्ट्रात आपण निवडणूक जिंकू शकत नाही असं भारतीय जनता पक्षाला वाटल्यामुळे गेले अनेक दिवस, गेली 2 वर्ष महाराष्ट्रातल्या महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुका झालेल्या नाहीत, हे लक्षात घ्या। आधी महानगरपालिका नगरपालिका निवडणुका व्हायला हव्या होत्या, मग लोकसभा, मग विधानसभा, पण यांची हिंमत झाली नाही महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका नगरपालिका निवडणुका घ्यायची। याचं कारण तिथे त्यांना आत्मविश्वास वाटत नाही। मग काय केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। मग पहिल्यांदा उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, उद्धव ठाकरेंचं घर फोडलं, आणि तेही पुरेसं झालं नाही म्हणून मग शरद पवारांचा पक्ष फोडला, शरद पवारांचं घर फोडलं। महाराष्ट्रात यापूर्वी असं कधीही घडलेलं नाही। भारतीय जनता पक्ष हा फक्त पक्ष फोडणारा दुसरा पक्ष नाही, तर भारतीय जनता पक्ष हा आता राजकारण्यांची घरं फोडणारा पक्ष आहे, नेत्यांची घरं फोडणारा पक्ष आहे। उद्या तुमची सुद्धा घरं फोडेल, हे लक्षात ठेवा। लिहून घ्या माझं वाक्य। जे लोक रस्त्यावर मारामाऱ्या करतात, जे लोक रस्त्यावर एका पत्रकारावर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर हल्ला करतात, ते तुमच्या घरात घुसायलाही वेळ लागणार नाही, हा इशारा मी तुम्हाला आज देतोय। अजिबात वेळ लागणार नाही। याचं कारण तुम्ही जर फॅसिझम विषयी ऐकलं असेल, फॅसिस्ट लोकांविषयी ऐकलं असेल की सत्ता मिळवण्यासाठी ते काहीही करतात, तशा प्रकारचे हे लोक आहेत, लक्षात घ्या। 2014 साली नरेंद्र मोदींना निवडून दिलं लोकांनी। का निवडून दिलं? तर विकास व्हावा म्हणून। तुमच्यापैकी अनेकांनी नरेंद्र मोदींना मतं दिली असतील, मला माहिती आहे, कारण तेव्हा वातावरण असं होतं की युपीएचं म्हणजे काँग्रेसचं सरकार गेलं पाहिजे आणि मोदींचं सरकार आलं पाहिजे, असं वातावरण होतं या देशामध्ये। पण त्यानंतर 9 वर्षात काय झालंय बघा। किती विकास झाला देशाचा, किती रोजगार मिळाला? काहीच नाही। फक्त न्यूजपेपरच्या पहिल्या पानावर मोठमोठ्या जाहिराती येतात आणि त्यात वरच्या दोघांचे किंवा खालच्या तिघांचे फोटो, एवढंच असतं। किती लोकांचं कल्याण झालं या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही। आता ताजी गोष्ट सांगतो, दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाला बसलेले आहेत, बरोबर आहे? दिल्लीमध्ये शेतकरी अनेक दिवसापासून आंदोलन करतायत। हे शेतकरी तिथे बसू नयेत म्हणून रस्त्यावर खिळे ठोकण्यात आले। कोणतं सरकार आपल्या अन्नदात्याबरोबर असं वागतं? माझा प्रश्न आहे तुम्हाला। काय 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी सुद्धा शेतकरी असेच आंदोलनाला बसले होते, तेव्हाही खिळे ठोकले होते, तेव्हाही अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता। पण शेतकऱ्यांचा राग आपल्याला कंट्रोल करता येणार नाही, आपल्याला मर्यादित करता येणार नाही, म्हणून मोदी सरकारने माघार घेतली आणि शेतकऱ्यांविषयी केलेले कायदे रद्द केले, लक्षात घ्या। आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर अन्याय होतोय। शेतकऱ्यांवर कशाला? कामगारांची काय परिस्थिती आहे बघा। गेल्या 9 वर्षात किती कंपन्या बंद झाल्या देशामधल्या, याची यादी काढा। मला तर वाटतं इथे विरोधी पक्षाचे लोक बसलेले आहेत, मी पत्रकार आहे, आम्ही गेली 9 वर्ष हे बोलतोय। बेरोजगारी किती वाढली, महागाई किती वाढली, बायका आहे तिथे, महागाई वाढली आहे की नाही? जरा जोराने सांगा बघा। महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, मग कोणाचा फायदा झालाय? माझा प्रश्न असा आहे, 9 वर्षात कोणता विकास झाला, कोणाचा फायदा झाला? आणि मग काय होतं तुम्हाला सांगतो, या सगळ्या मोदी सरकारच्या भानगडी ज्या आहेत त्या बाहेर येऊ नये म्हणून मोदी सरकार एकतर ईडी वापरतं
किंवा सीबीआय वापरतं किंवा अशा संस्था वापरतं, हे लक्षात घ्या. आत्ताची गोष्ट सांगतो, म्हणजे ईडी खूप लोकांना लावली, परंतु परवा नितीश कुमार भाजपकडे गेले. पुन्हा एकदा नितीश कुमार भाजपकडे गेल्यावर पहिल्यांदा यांनी टार्गेट कुणाला केलं, लक्ष कुणाला केलं, तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना, जे आदिवासी आहेत. एका बाजूला आपले मोदीजी म्हणतात आम्ही आदिवासींचं कल्याण करायला निघालेलो आहे, आणि दुसऱ्या बाजूला देशातल्या एकमेव आदिवासी मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकतात. याचं उत्तर कसं द्यायचं मला सांगा. नुसतं त्यानं टार्गेट नाही केलं. आधी काय झालं तुम्हाला कहाणी सांगतो. हेमंत सोरेन यांच्यावर ईडीची केस होती, त्यांच्यावर काही आरोप होते. ते 2 दिवस एका बैठकीला आले नाहीत, म्हणून मोदी सरकारने म्हणजे ईडीने पोस्टर लावली झारखंडच्या राजधानीमध्ये आणि दिल्लीमध्ये की हे बेपत्ता आहेत. दुसऱ्या दिवशी हेमंत सोरेन एका बैठकीला हजर राहिले, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री बदलला, तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की हे केंद्र सरकारला विरोध करतायत, म्हणून यांच्यावर कारवाई झालेली. हेमंत सोरेन यांच्यावर कारवाई झाल्यानंतर पुन्हा एकदा लालू प्रसाद यादव, राबडी देवी, त्यानंतर तेजस्वी यादव, त्यांच्या 2 बहिणी यांच्यावर आणखी एक केस लावून कारवाई करण्यात आली. हेतू एकच, नरेंद्र मोदींचा हेतू एकच, की एक तर तुम्ही भाजपमध्ये या. भाजप हे वॉशिंग मशीन आहे, तुम्हाला माहिती आहे. भाजप ब्रँडचं वॉशिंग मशीन आहे, जे आपल्या देशात गेली 9 वर्ष चाललंय. एक तर तुम्ही भाजपमध्ये या किंवा मग तुम्ही जेलमध्ये जा. जेलमध्ये पाठवणं यांना सोपं आहे. जेलमध्ये कोणत्याही केसचा निकाल लागत नाही, हे लक्षात घ्या. तिथे मनीष सिसोदियाला जेलमध्ये टाकला. मनीष सिसोदिया दिल्लीमध्ये शिक्षण मंत्री म्हणून उत्तम काम करत होते. त्यांच्या विरुद्ध प्रथमदर्शनी कोणताही पुरावा नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. मी नाही म्हटलंय, सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. तरी सुद्धा त्यांना बेल मिळत नाही. महाराष्ट्रात किती लोकांना जेलमध्ये टाकलं तुम्ही बघा. नवाब मलिक अनेक महिने जेलमध्ये राहिले. त्यानंतर त्यांना वैद्यकीय कारणासाठी बेल मिळाला. संजय राऊत 3, 4, 5 महिने जेलमध्ये राहिले. ते घाबरले नाहीत, ते बाहेर आले, बोलत राहिले. अजून त्यांना धमक्या मिळत आहेत, पुन्हा आम्ही जेलमध्ये टाकू वगैरे वगैरे वगैरे. मुद्दा असा आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कदाचित अनेकांनी वाचली असेल. रशियामध्ये पुतीन नावाचे अध्यक्ष आहेत, ऐकलंय पुतीन विषयी. रशियाचे अध्यक्ष आहे पुतीन. अनेक वर्ष ते तिथे सत्तेमध्ये आहेत आणि मोदी त्यांचीच आवृत्ती आहे असं मी म्हणतो. याचं कारण ते सुद्धा लोकनियुक्त हुकुमशाह आहेत. ते सुद्धा बोगस निवडणुका घेऊन निवडून येतात आणि इथे सुद्धा मोदी ईव्हीएम वापरून काय घोटाळा करतात याविषयी लोकांच्या मनामध्ये संशय आहे. ईव्हीएमचा निकाल सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर द्यायला हवा, तो दिला जात नाही. पण पुतीन यांनी काय करेल तुम्हाला सांगतो. पुतीन यांचे एक विरोधक होते, अलेक्सी नवाल्नी नावाचे. ते काही दिवसापूर्वी जेलमध्ये असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या समर्थकांचं असं म्हणणं आहे आणि अमेरिका वगैरे देशांचं पण हे म्हणणं आहे की त्यांचा मृत्यू झाला नाही, त्यांना कट करून ठार मारलं गेलं. त्यांना कट करून ठार मारलं गेलं कारण हे जे आहे पुतीन यांचे विरोधक नवाल्नी, ते पुतीन यांच्या सरकारवर कायम टीका करत होते आणि ते असं म्हणत होते या इतकं भ्रष्ट सरकार दुसरं नाही. ते असं म्हणत होते की हे जे सरकार आहे पुतीन सरकार, हे चोर आणि दरोडेखोरांचं सरकार आहे. मला असं वाटतं की मोदी आणि शहा यांच्या सरकारविषयी किंवा इथे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारविषयी हे म्हणायला की हे चोर आणि दरोडेखोरांचं सरकार आहे, ते घालवायला हवं. पण नवाल्नी यांची गोष्ट तुम्हाला पूर्ण सांगतो. नवाल्नी यांचा खून झाला असं लोक म्हणतायत. नवाल्नीवर 2020 साली विषप्रयोग करण्यात आला. त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला
त्यांना थेट जर्मनीला नेण्यात आलं म्हणून ते वाचले. त्यांचं देशावर इतकं प्रेम होतं की ते परत आले रशियामध्ये. पुतीन यांनी त्यांच्यावर उपचार करण्याऐवजी त्यांना थेट पुन्हा तुरुंगात पाठवलं. तुरुंगातून एकदा ते गायब झाले. मग लोकांच्या असं लक्षात आलं की नवाल्नी स्वतः गायब झालेले नाहीत, त्यांना सरकारी एजंटांनी गायब केलेलं आहे. आणि थोड्या दिवसानंतर ते असे कुठेतरी रस्त्यावर पडलेले आढळले. हा प्रकार आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे, रशियामध्येच हे होतं असं नाही, हे इतरत्रही होतं. आणि 2024ला सत्ता बदल झाला नाही तर हे भारतातही होणार आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला हवाय काय भारतात व्हायला? जोरात सांगा जरा. तुम्हाला विरोधकांचे खून व्हायला हवेत का? तुम्हाला विरोधक तुरुंगात जायला हवेत का? जरा जोरात सांगा. मग याचं उत्तर एकच आहे की या निवडणुकीत जो हुकुमशाही करतो, जो अशा प्रकारे विरोधकांचा छळ करतो, त्याला मत न देणं. मला सांगा, विरोधकांचा छळ करणारा कोण आहे? जरा जोरात सांगा. मी एकटा बोलणार नाहीये. घाबरता काय मोदी आणि शहांची नावं घ्यायला? घाबरता काय? मग सांगा, विरोधकांची छळणूक करणार कोण? अजून जोरात. दिल्लीपर्यंत आवाज पोहोचला पाहिजे. मोदी शाह कळल्या. एवढा तर आवाज माझ्यापर्यंत पोहोचतो. मुद्दा असा आहे, अन्याय करणारं सरकार आपण सहन करता कामा नये. जे अन्याय करतात, समाजाच्या सर्व सेक्शन्सवर अन्याय करतात, समाजाच्या सर्व विभागांवर अन्याय करतात, त्यांना आपण मत देता कामा नये. लोक मला विचारतात कोणाला मत द्यायचं? अर्थातच जे विरोधात आहेत त्यांना. मी आजपर्यंत कधी कुणाला मत द्याय कुणाला सांगितलेलं नाही. पण या निवडणुकीत मी सांगतोय, कारण ज्या मोदी आणि शहांचं नाव तुम्ही घेतलं त्यांचा पराभव होणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. त्यांचा पराभव होणं आवश्यक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की मोदी शहा यांचा पराभव करू शकणारा जो तगडा उमेदवार आहे तो, मला असं वाटतं, तो महाविकास आघाडीचा असायला हवा. तुम्हाला जर भाजपचा पराभव करायचा असेल तर तो शिंदेच्या उमेदवाराला मत देऊन होणार नाही, तो अजित पवारांच्या उमेदवाराला मत देऊन होणार नाही. याचं कारण अजित पवारांनाच या निवडणुकीनंतर अडगळीत टाकलं जाणार आहे. लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर ते होणारच नाहीत. शिंदेनाही अडगळीत टाकलं जाईल, अजित पवारांनाही अडगळीत टाकलं जाईल, अजित पवारांच्या सर्व आमदारांना अडगळीत टाकलं जाईल. कारण भाजपला तुमची गरज संपली तर भाजप आपल्या मित्रांना फेकून देतं. हा इतिहास आहे, हे विसरू नका. त्यामुळे स्पष्टपणे या निवडणुकीत सांगतो, भाजपच्या पराभव करणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मत द्या. हे मी अशासाठी सांगतो की मी महाविकास आघाडीला पण सांगतो सगळ्यांना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित, मला माझं असं मत आहे की वंचितने पण महाविकास आघाडी बरोबर राहायला पाहिजे. याचं कारण प्रकाश आंबेडकरांचं ध्येय जर मोदी शहांना हरवणं असेल तर त्यांनी सुद्धा या आघाडीबरोबर राहायला पाहिजे. आणि महाविकास आघाडीच्या लोकांना मी सांगतो, समजा जनतेने तुम्हाला मत दिले उद्या आणि तुम्ही नीट कारभार केला नाही तर पत्रकार निखिल वागळे तुमच्या बाजूला नाही. महाविकास आघाडी उद्या सत्तेत आली, मी आता सांगतोय मत द्या, पण त्यांचा उमेदवार, त्यांचा आमदार, त्यांचा खासदार जर चुकीचा वागला तर पहिली टीका करणारा माणूस मी असीन, हे तुम्हाला इथे खात्री देतोय. आपलं जनतेशी देणं घेणं आहे, आपलं काही राजकीय पक्षांशी देणं घेणं नाही. जो कोणी सत्तेत येईल त्याने जनतेला
जे आवश्यक त्या गोष्टी पूर्ण केल्या पाहिजेत असं माझं मत आहे। आणि पत्रकार हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे परमनंट विरोधी पक्ष आहे, कायमचा विरोधी पक्ष असायला हवा तो। बाकी राज्यातले विरोधी पक्ष काय करतात अँटी चेंबरमध्ये जाऊन याच्याशी मला काय देणं घेणं नाही, पण पत्रकारांनी अँटी चेंबरमध्ये जाऊ नये, मंत्र्यांकडून लाभ घेऊ नये आणि पत्रकारांनी आपली लेखणी आहे ती नेहमी ताठर ठेवावी, ती लेखणी जी आहे ती स्वच्छ ठेवावी असं माझं मत आहे। मित्र, एवढं सगळं सांगितल्यावर तुम्हाला महाराष्ट्रातली परिस्थिती मी मगाशी सांगत होतो, पुन्हा एकदा सांगतो, मला उदगीरची परिस्थिती एवढी माहित नाही, स्थानिक परिस्थिती, पण पुण्या मुंबईकडे काय चाललंय हे तुम्हाला सांगतो। महाराष्ट्रात सध्या माफियाचं राज्य आहे, माफियाचं राज्य आहे, लक्षात ठेवा। महाराष्ट्र पूर्णपणे राजकीय माफियाच्या ताब्यात गेलेला आहे। आतापर्यंत एखाद्या आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला असं कधी ऐकलंय तुम्ही? पोलीस स्टेशनमध्ये सिनियर इन्स्पेक्टरच्या केबिनमध्ये बसून गोळीबार केला। आमचे कल्याणचे आमदार आहेत गणपत गायकवाड, यांनी तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये बसून गोळीबार केला सिनियरच्या केबिनमध्ये, आणि कुणावर केला सांगतो तुम्हाला, शिंदे गटाच्या नेत्यावर। म्हणजे हे विरोधकावर सुद्धा गोळीबार करत नाहीत, हे एकमेकावरच गोळीबार करतात। ही महाराष्ट्रात परिस्थिती आहे। हे सरकारमध्ये असलेले तिन्ही पक्षाचे लोक एकमेकाचे गळे पकडायची संधी बघत असतात, हे लक्षात घ्या, एकमेकाचे गळे पकडायचे। आणि यांना थांबवणार कोण? तर गृहमंत्री। महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना आम्हाला सांगत होते की मी किती अभ्यासू आहे, मी किती कार्यक्षम आहे, मुख्यमंत्री झाल्यावर मी जनतेची कामं करेन, वगैरे वगैरे वगैरे। आता काय होतंय? गणपत गायकवाडने गोळीबार केला, तो भाजपचा आमदार आहे, त्याला अजून पक्षातून सुद्धा काढलेलं नाही। तिथे तो शरद मोहोळ नावाचा गुंड, पुण्यामध्ये त्याला गोळी मारण्यात आली, तो सुद्धा भारतीय जनता पक्षाला मदत करत होता। दुसऱ्या बाजूला अजित पवार, पूर्वी त्यांना अजित दादा म्हणायचे, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक त्यांना नुसतं अजित पवार म्हणतात। मी एका सभेमध्ये असं म्हटलं, अजितदादा पवार, दादा म्हणू नका असं मला सांगितलं। आता ते आमचे दादा नाहीत, आता ते भाजपचे दादा झालेत। काय करतात हे लोक? अजित पवार जाऊन पुण्यात गुंडाला भेटले, त्याच्या आधी त्याचा मुलगा पार्थ पवार गुंडाला भेटला। अजित पवार म्हणाले पार्थ पवारने जे केलं चुकीचं केलं, मग तुम्ही का जाऊन गुंडांना भेटताय? आणि तुम्हाला सांगतो की अशा प्रकारचे टोळी युद्ध आता या निवडणुकीत होणार आहेत। माझ्याकडून लिहून घ्या तुम्ही, प्रत्येक ठिकाणी गुंडगिरी वाढलेली आहे महाराष्ट्राच्या सर्व शहरामध्ये। आणि पूर्वी असं म्हणायचं की राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत आहे, आता असं म्हणायला पाहिजे हे राजकारण जे आहे तेच गुन्हेगारांचं झालेलं आहे। कोण आमदार, कोण खासदार, कोण कंत्राटदार, कोण हप्तेवाला, कोण दारूवाला, याच्यातला फरक राहिलेला नाहीये। मी इथे तुम्हाला येऊन ही गोष्ट सांगतोय, याचं कारण तुम्ही घराघरात जाऊन ही गोष्ट बोलावी अशी माझी इच्छा आहे। तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र वाचवायचा आहे की नाही हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा। एका निखिल वाघेंनी बोलून काही होणार नाही। मी बोलतो, सभा घेतो, माणसं येतात, 1000, 2000, 5000, ठीक आहे, बोलून गेला। उद्यापासून काय? मला तुम्हाला सांगायचं आहे, हा महाराष्ट्र जर वाचवायचा असेल तर इथे बसलेल्या प्रत्येक नागरिकांनी रोज आपल्या शेजाऱ्यांची 5, 10, 25 बोललं पाहिजे आणि त्यांना ही परिस्थिती समजावून सांगितली पाहिजे। निर्भय बनोची सभा फक्त इथे येऊन चालणार नाही, प्रत्येक घरात माणसं निर्भय झाली पाहिजेत, हे लक्षात घ्या। प्रत्येक घरात जसं आणीबाणीमध्ये खूप अत्याचार झाले, इंदिरा गांधींनी केले, इंदिरा गांधींना दोष दिला गेला, आम्ही त्यावेळेला आणीबाणी विरुद्ध कामं केली, तरुण होतो आम्ही,
सत्ताधाऱ्यांना विरोध केला, अनेक लोक तुरुंगात गेले. मग 19 महिन्यांनी इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली. त्यांना आपली चूक लक्षात आली. इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली आणि 2 वेळा देशाची माफी मागितली. हे लक्षात घ्या. हे सर्वांना आठवत असेल, काँग्रेसवाल्यांना तर नक्कीच आठवत असेल. इंदिरा गांधींनी आपली चूक कबूल केली देशापुढे. मला अशी खात्री आहे, आत्ता देशामध्ये आणीबाणी लागलेली नसली तरी ही एक प्रकारची अशा प्रकारे विरोधकांचा छळ करणं, अशा प्रकारे पत्रकारांचे गळे दाबणं ही एक प्रकारची अघोषित आणीबाणीच आहे. पुढच्या काळामध्ये जेव्हा कधी नरेंद्र मोदींचा पराभव होईल आणि पहिली संधी आपल्याला आहेच लोकसभा निवडणुकीत, त्यानंतर नरेंद्र मोदींना सुद्धा अशा प्रकारे अतिरेक केल्याबद्दल देशाची माफी मागावी लागेल याची मला खात्री आहे. नाहीतर पुन्हा 84 साली 2 खासदार होते भाजपचे, 2 खासदार. आता 303 खासदार आहेत. पुन्हा 84 सालची परिस्थिती येईल की लोक चिडले की तुमचे 303चे 2 कधी होतील किंवा 3 कधी होतील हे सांगता येणार नाही. म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे सर्व नागरिकांना की तुम्ही जागे व्हा, तुम्ही निर्भय व्हा, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. मगाशी निर्भय बनव हे गाणं म्हटलं त्यांनी, चांगलं गाणं म्हटलं त्यांनी. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. याचं कारण काही राजकारणी असं सांगतात, दुसऱ्या पक्षांनी दिलेल्या साड्या असतील किंवा आणखीन काय पैसे असतील हे स्वीकारा आणि आम्हाला मत द्या. मी असं सांगणार नाही. याचं कारण जो नागरिक प्रलोभनाला बळी पडतो तो थेट लोकशाहीचा, संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतो हे लक्षात घ्या. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका, अजिबात नाही. ते विरोधी पक्षांनी दिलेलं असेल, सत्ताधाऱ्यांनी दिलेलं असेल. निर्भयपणे मतदान करा. मगाशी यांनी सांगितलं पुण्याला काय घडलं. पुण्याला अर्ध्या तासात 4 हल्ले करायचा प्रयत्न झाला, तेही त्यांनी सांगितलं. हे का करतायत भाजपवाले? एका बाजूला म्हणायचं आम्ही 400 जागा जिंकणार. अरे 400 जागा जर तुम्ही जिंकणार असाल तर निखिल वागळेला, विश्वंभर चौधरीला, असीम सरोदेला का घाबरताय? तुम्ही एवढा तुम्हाला आत्मविश्वास आहे मन की बातचा, तुमचा एवढा आत्मविश्वास आहे की एकेकाळी तडीपार असलेले अमित शहा तुमचे गृहमंत्री आहे ना. आत्मविश्वास तुम्हाला, मग कशाला घाबरताय तुम्ही? माझ्यासारखा सामान्य माणसाला पोलिसांनी आज पण मला नोटीस दिली की तुम्ही आक्षेपार्ह बोलू नका. मी काहीच आक्षेपार्ह बोलत नाहीये. मी देशातलं सत्य सांगतोय तुम्हाला, जे तुम्हाला माहिती आहे. मला सांगा तुम्ही सगळ्यांनी, या माझ्या बहिणींनी सांगावं की हे सगळं देशात घडतंय, तुम्हाला माहिती आहे. पण कदाचित तुम्हाला व्यासपीठ मिळत नसेल, कदाचित मी जे बोलतो तसं बोलण्याचं धैर्य तुम्हाला लाभत नसेल आज, किंवा तुम्हाला असं वाटत असेल आपण बोललो तर काय बोलतील, आपल्यावर पुन्हा हल्ला होईल का. एकदा तुम्ही मनातली भीती काढू टाकलीत की तुम्हाला कसलीच भीती वाटणार नाही. रवींद्रनाथ टागोर म्हणतात त्याप्रमाणे तुमचा जो माथा आहे तो असा उन्नत होईल. एकदम कसलंच टेन्शन राहणार नाही. कुणाची भीती न बाळगणं हे लोकशाही जिवंत असल्याचं उदाहरण आहे, लक्षात घ्या. त्यामुळे कृपया हे जे निर्भय बनो आंदोलन आहे ते केवळ राजकीय असं समजू नका, कृपया समजू नका. याचं कारण हे केवळ राजकारणापुरतं नाही. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक होऊन जाऊन द्या. एकदा लोकशाहीचा बचाव करण्याचं आपलं काम संपलं की मग अनेक कामं आहेत. घरी गृहिणींना भीती वाटत असते. सर्व भीत्यांना आपण हद्दपार केलं पाहिजे. कोणतीही भीती मनात ठेवता कामा नये. अगदी मी महिलांना सांगेन, नवऱ्याला प्रश्न विचारायला सुद्धा घाबरू नका. आपण फक्त दिल्लीतली
हुकुमशाही मोडायला निघालो नाहीये, आपण घरातली हुकुमशाही सुद्धा मोडायला निघालोय. हे लक्षात घ्या. हसतायत सगळ्या, म्हणजे मी खरं बोलतोय. बरोबर आहे ना? नवऱ्याला सुद्धा प्रश्न विचारले पाहिजेत. पोलीस स्टेशनची भीती वाटते आपल्याला, पोलिसांची भीती वाटते. मी सर्वसामान्य नागरिकांना सांगेन की पोलिसांची भीती जर मनातून काढून टाकायची असेल तर तुम्ही कायदा नीट समजून घ्या. कायदा सोप्या भाषेत सांगणारे लोक आहेत. पोलीस आपल्यावर कुठली कलम लावतात, काही सांगतात, 153, 420, 205 काही आकडे सांगतात. ही कलम म्हणजे फक्त आकडे नव्हेत, त्यांचा अर्थ समजून घ्या. आणि पोलिसांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एकच प्रश्न विचारा, आयपीसी बुक आहे का तुमच्याकडे? आयपीसी बुक आहे का? इंडियन पिनल कोड आता नवीन केलेलं आहे, ते पुस्तक आहे का? महाराष्ट्रातल्या बहुतेक पोलीस स्टेशनमध्ये आयपीसी बुकच नसतोय, मी तुम्हाला सांगतो. तेव्हा माझा मुद्दा असा आहे, पोलिसांना प्रश्न विचारायला शिका, घरामध्ये प्रश्न विचारायला शिका, शिक्षकांना प्रश्न विचारायला शिका, शेतकऱ्याला लुबाडणाऱ्याला प्रश्न विचारायला शिका. प्रश्न विचारायला शिका हे आम्हाला जयप्रकाशांनी आंदोलनाच्या वेळेला सांगितलं होतं. आज प्रश्न विचारणारे खूप लोक आहेत, पण आमचे नरेंद्र मोदी प्रश्नांना उत्तरच देत नाहीत. गेल्या 9 वर्षात एकही पत्रकार परिषद त्यांनी घेतलेली नाही. हे कसलं लक्षण आहे? हे कसलं लक्षण आहे? हे घाबरटपणाचं लक्षण आहे. आता शरद पवार पत्रकार परिषद घेतात, उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतात, आणखीन कोणी पत्रकार परिषद घेतात, क्या देशातले नेते घेतात. पण नरेंद्र मोदी असं काय खास आहे त्यांच्यामध्ये की ते पत्रकार परिषदच घेत नाही? भाई और बहनो म्हणतायत, ते जास्त मित्रो म्हणतात. हे लक्षात घ्या, नीट ऐका. मुद्दा हा आहे की पत्रकार परिषद न घेणारा पंतप्रधान आम्हाला कसा चालतो? सांगा ना. जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते, एवढा अर्थशास्त्रज्ञ मोठा, त्यांना मोदी म्हणायचे की मौन मोहन सिंग, बरोबर ना? मग ते जर मौन मोहन सिंग असतील तर 9 वर्ष पत्रकार परिषद न घेणाऱ्या नरेंद्र मोदींना आम्ही मौनेंद्र मोदी म्हणायचं? काय म्हणायचं? काय म्हणायचं? तेव्हा मुद्दा असा आहे, मुद्दा नरेंद्र मोदी आणि अमित शहा महत्वाचा नाहीये. या देशात एक दिवस लोकशाहीचा विजय होणार आणि सत्ता बदलणार, याविषयी माझ्या मनात काही शंका नाहीये. लोक विचारतात कधी बदलणार? मी सांगतो, पहिली संधी 2024 आहे. पहिल्यांदा लोकसभा, मग विधानसभा. महाराष्ट्राचं वेगळेपण दाखवून देण्याची संधी आलेली आहे. तुम्ही जर संविधानाचा सन्मान करत असाल, तुम्ही जर बाबासाहेबांचा सन्मान करत असाल, तुम्ही जर गांधीजींचा सन्मान करत असाल, तुम्ही स्वातंत्र्य मिळवणाऱ्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करत असाल, तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी न होणाऱ्यांना मत देणार नाही. स्वातंत्र्य लढ्यापासून जे दूर राहिले, ज्यांनी आपल्या शाखांवर अनेक वर्ष तिरंगाही फडकवला नाही, ते आम्हाला सांगतात देशभक्ती काय आहे. आणि आम्ही ऐकून घ्यायचं, बस झालं तुमचं. आमचा देश असा कधीच नव्हता. आमचा देश एकमेकावर प्रेम करायला शिकवायचा. आमचा देश तुम्ही द्वेषपूर्ण बनवलात. आमच्या देशाला तुम्ही माफियांच्या ताब्यात दिलं. आमच्या देशामध्ये उद्योगपतींशी साटालोट तुम्ही केलं. तुम्ही काय म्हणता? न खाऊंगा न खाने दूंगा, न खाऊंगा न खाने दूंगा, लेकिन अदानी और अंबानी को खाने दूंगा, उसका क्या? दोन बाजूला दोन उद्योगपती बसलेले आहेत आणि त्यांच्या हातात देशाचा सगळा अर्थव्यवहार केंद्रित झालेला आहे. त्याचं करायचं काय मला सांगा. हे प्रश्न तुम्ही विचारले पाहिजे. तुमच्या घरात सत्ताधारी पक्षाचे लोक येतील, त्यांना तुम्ही विचारले पाहिजे. महागाई कमी का झाली नाही हे विचारलं पाहिजे. रोजगार का निर्माण झाला नाही हे विचारलं पाहिजे. माझं इतकंच म्हणणं आहे, माझ्या परीने तुम्हाला 4 गोष्टी सांगायचा प्रयत्न मी केलाय.
आणि इथे मीडियावाले आहेत, हे सगळे मीडियावाले आहेत, त्यांना हात जोडून माझी विनंती आहे, तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात. हे गेल्या 9 वर्षात आपल्यापैकी अनेकांना विसर पडलेला आहे, पण आता जरा ते लक्षात ठेवा आणि निवडणुकीच्या तोंडावर जनतेच्या बाजूने काम करा. जनतेचे प्रश्न मांडा. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची आत्महत्या अजूनही चालल्या. काल यवतमाळमध्ये आणखी आत्महत्या झाल्या. आता हा प्रश्नच महत्वाचा राहिलेला नाहीये. मुसलमानांची काय अवस्था आहे आपण विचारतो का? उदगीर शहरामध्ये असलेल्या मुस्लिमांना काय वाटतं हे आपण विचारतो कधीतरी जाऊन? या देशामध्ये 18% मुसलमान आहेत. करोडो मुसलमान हे पाकिस्तानात न जाता या देशाचे नागरिक राहिले, हे लक्षात घ्या. ते भारतीय आहेत. त्यांना दरवेळेला भारतीय जनता पक्षाचे संघाचे लोक सांगतात की तुम्ही पाकिस्तानला जा. अरे हा देश जेवढा तुमचा आहे तेवढाच त्यांचा सुद्धा आहे. त्या मुसलमानांना, त्या अल्पसंख्याकांना, ख्रिश्चनांना, इतर अल्पसंख्याकांना या देशात आता सुरक्षित वाटत नाही, ही वस्तुस्थिती आहे, हे लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला आज इथे सांगतो, मुसलमान असतील, दलित असतील, ओबीसी असतील, आदिवासी असतील, जो या देशातला दुबळा घटक आहे त्याचं संरक्षण करणं हे लोकशाहीचं पहिलं कर्तव्य आहे, लक्षात घ्या. तुम्ही मुसलमानांचं लिंचिंग करता आणि त्याबद्दल लिंचिंग जे करतात त्यांच्यावर कारवाई होत नाही दड प्रकारे. हा कसला देश आहे? हा देश अशा प्रकारे आमचा कधी नव्हता इतका वाईट झालेला, हा गेल्या 9 वर्षात झालेला आहे, लक्षात ठेवा. या देशात एवढं विष कधी पसरलं नव्हतं. मी तुम्हाला कळकळीने विनंती करतो, या देशाची पुन्हा फाळणी व्हायची नसेल धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, तर हे सरकार घालवा. पुढे येणाऱ्या सरकारने चुका केल्या तर काय करायचं ते आपण बघू, पण आता कुणाला घालवायचं ते ठरवा आणि सर्वांनी एकत्र येऊन घालवा. शेवटी मी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, ज्यांना या देशाविषयी प्रेम आहे त्यांनी आपले मतभेद दूर सारा, त्यांनी आपला अहंकार दूर सारा. या देशामध्ये माणसं जिवंत राहावीत असं वाटत असेल, या देशामध्ये लिंचिंग होऊ नये असं वाटत असेल, या देशामध्ये शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये असं वाटत असेल, तर सरकार बदलणं आवश्यक आहे. तुम्हाला जर हे मान्य असेल या सगळ्या समुदायाला, तर जोरदार टाळ्या वाजवून सरकार आम्ही बदलणार हे जरा सांगा. आज हे जनमत आहे, हा जन आक्रोश आहे, हा जनांचा प्रवाह आहे. तुमच्या या टाळ्यातून मला हे आश्वासन मिळालं आहे की महाराष्ट्रावर, देशावर अन्याय करणारं सरकार, वर असो की ते खाली असो, मुंबईत असो, हे सरकार तुम्ही घालवणार आहात. मी जेव्हा पुन्हा उदगीरमध्ये येईन विधानसभा निवडणुकीच्या वेळेला, आपलं काम अर्धच होणार आहे आता, पुन्हा येईन तेव्हा मला हे दिसलं पाहिजे की महाराष्ट्रामधून अन्याय करणाऱ्या, अत्याचार करणाऱ्या, अल्पसंख्याकांना संरक्षण न देणाऱ्या, माफियाच्या ताब्यात महाराष्ट्र देणाऱ्या सरकारला धक्का लागलेला असेल. इथेच थांबतो मी. आता खूप वेळ बोललो, पण आता पुढची तुम्ही कृती करायची आहे. जेव्हा मतदानाला जाल तेव्हा लक्षात ठेवा या सभेमध्ये तुम्ही काय आश्वासन दिलंय आणि त्याप्रमाणेच मतदान करा. धन्यवाद. जय भीम, जय हिंद.